नमस्कार. हा आहे पार्ट 2 पेशंट विषयक सर्व काही. जसं पार्ट 1 मध्ये पाहिलं की पेशींच्या संख्येच्या आधारावर सजीवांचे 2 प्रकार पडतात. एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. तसंच पेशींच्या रचनेवर आधारित पण 2 पार्ट आहेत, म्हणजे 2 प्रकार आहेत. आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्यकेंद्रकी पेशी. ही जी सेल आहे ती टिपिकल आदिकेंद्रकी पेशी आहे. या बाबतीत पहिला मुद्दा म्हणजे या पेशींचा जो न्यूक्लियस असतो तो नॉट वेल डिफाईन्ड, म्हणजे स्पष्ट नसतो, पूर्ण विकसित नसतो. जसं हा DNA आहे आणि एक सिंगल क्रोमोझोम आहे. याच्या भोवती आवरण नाही आहे, की जे दृश्यकेंद्रकींभोवती आवरण द्विस्तरीय असतं ते याच्या भोवती नाही, म्हणजेच न्यूक्लियस हा पूर्ण विकसित नाही. तसेच तिसरा मुद्दा की याचं जसं पेशी आपली वेगवेगळी कामं पेशी अंगकांमार्फत करते, म्हणजेच पेशीची अंगकं वेगवेगळी कार्य करत असतात. मग अशी पेशी अंगकं याच्यामध्ये उपलब्ध नसतात. जसं मायटोकॉन्ड्रिया नाही आहे, इथे लयकारिका नाही आहे, रेक्टिका नाही आहे, गोल्गी ॲपॅरेटस नाही आहे. थोडक्यात काही जी महत्त्वाची पेशी अंगकं आहेत ती अशा पेशींमध्ये प्रेझेंट नसतात. चौथा मुद्दा म्हणजे ही पेशी मुख्यतः 3 पार्टमध्ये असते. सगळ्यात बाहेरच्या साईडला असते सेल वॉल, त्याच्या आतमध्ये असतो पेशीद्रव पटल आणि हे जे सगळीकडं दिसतंय ते आहे सायटोप्लाझम, त्याला म्हणतात पेशीद्रव. आणि हे जो रायबोझोम दिसतोय तो पेशीद्रव्यामध्ये प्रेझेंट आहे. बरं, आणि ह्या अपवादाचा मुद्दा की रायबोझोम्स पेशी अंगकं जरी उपलब्ध नसले तरी हा रायबोझोम्स इथे प्रेझेंट असतो आणि रायबोझोम्स रिस्पॉन्सिबल असतात प्रोटीन सिंथेसिससाठी. तसेच याचं एक्झाम्पल म्हणजे सृष्टी मोनेरामधले सगळे याच्यामध्ये सृष्टी मोनेरामधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. स्पेसिफिकली बॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा, ब्ल्यू ग्रीन अल्गी. त्यात लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे मायकोप्लाझ्माच्या भोवती सेल वॉल नसते, ह्या इतरांभोवती सेल वॉल प्रेझेंट असते आणि हे सगळे येतात ते सृष्टी मोनेरामध्येच. तसेच यांची जी साईज असते ती स्मॉल असते या पेशींची. आणि लक्षात ठेवण्यासाठी प्रोकार्योटिक सेल यात म्हणजेच मराठीमध्ये आदिकेंद्रकी पेशी, यातला आदी म्हणजेच अर्थ जुना, आणि आपण जुनं कशाला म्हणतो, जे अविकसित आहे ते. जे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून आदिकेंद्रकी पेशी म्हणजेच त्यांचा न्यूक्लियस अविकसित आहे. क्लिअर? तर हा दुसरा प्रकार आहे दृश्यकेंद्रकी पेशी. त्या बाबतीत पहिला मुद्दा म्हणजे यांचा न्यूक्लियस हा पूर्ण विकसित असतो, ठळक असतो. उदाहरणार्थ, आता हा जो न्यूक्लियस आहे त्याच्या आतमध्ये केंद्रके असतात, एकापेक्षा जास्त गुणसूत्रे असतात, ते DNA आणि प्रथिनयुक्त असतात आणि क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रे रिस्पॉन्सिबल असतात अनुवांशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करण्यामध्ये. तसेच या केंद्रकांभोवती म्हणजेच त्या केंद्रकाभोवती द्विस्तरीय आवरण पण असतं, की जे आदिकेंद्रकी पेशींभोवती नसतं, म्हणजेच इथं केंद्रक पूर्ण विकसित असतो. तर तिसरा मुद्दा की पेशीची जी काही वेगवेगळी अंगकं असतात, जी वेगवेगळी कार्य करतात, ती या पेशींमध्ये उपलब्ध असतात. जसं मायटोकॉन्ड्रिया आहे म्हणजेच तंतुकणिका, लयकारिका प्रेझेंट आहे. परत इथे गोल्गी काय आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, आंतरद्रव्य जालिका. तसंच ही जी पेशी अंगकं असतात त्यांच्या भोवती देखील आवरण असतं. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आहे त्याच्या भोवती द्विस्तरीय आवरण आहे, आतलं आवरण फोल्डेड आहे. परत हे लयकारिकांभोवती पण एक आवरण असतं. याचं एक्झाम्पल म्हणजे मोनेरा सृष्टी सोडली तर बाकीच्या सगळ्या सृष्टीतले ऑर्गॅनिझम याच्यामध्ये येतात. प्रोटिस्टा, फंजाय म्हणजे कवके, प्लांट्स आणि ॲनिमल्स. तसेच यांची साईज ही जनरली लार्ज असते. आणखी आता हे लक्षात ठेवण्यासाठी दृश्यकेंद्रकी पेशी, यातला दृश्य या शब्दावरून आपल्याला अर्थ समजतो की दिसणे, पण हा त्याचा ओरिजिनल अर्थ नाही आहे, फक्त लक्षात ठेवण्यासाठी. दृश्य म्हणजे दिसणे, म्हणजे दृश्यकेंद्रकी पेशींमधला न्यूक्लियस स्पष्ट दिसतो, म्हणजेच ठळक आहे, म्हणजेच पूर्ण विकसित आहे. मग या लिंकद्वारे आपण बाकीचं लक्षात ठेवू शकतो. तसेच या काही प्रोसेसेस आहेत पेशीविषयक. पेशीभित्तिक हे सगळ्यात बाहेरचं आवरण असतं. पेशीभित्तिक आहे मुक्तपणे परमेएबल म्हणजे फ्रीली परमेएबल असते, त्यातून पदार्थांची देवाणघेवाण होऊ शकते. म्हणजे पेशीच्या देवाणघेवाणीमध्ये सेल वॉलचा काही रोल नसतो किंवा अडसळ नसतो. पण जी सेल मेम्ब्रेन असते ती फ्रीली परमेएबल नसते, तर सिलेक्टिव्हली परमेएबल असते, काहीच पदार्थांना सेलमध्ये एंट्री देते. ओके. मग या ज्या प्रोसेसेस आहेत त्या पेशीविषयक जी काही देवाणघेवाणी होत आहेत त्या संदर्भातल्या ह्या प्रोसेसेस आहेत. उदाहरणार्थ, एक मिनिट. पहिली प्रोसेस आहे डिफ्युजन. डिफ्युजनचा साधा अर्थ असतो विसरण. म्हणजेच काय, तर कोणत्याही पदार्थांची त्यांच्या जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाणाकडे होणारी मुवमेंट म्हणजे विसरण म्हणजे डिफ्युजन. डिफ्युजन हे कोणत्याही माध्यमातून होऊ शकतं, स्थायू द्रव, वायू. त्याला अशा पारपटलाची गरज नसते. पेशीच्या संदर्भात बोलायचं तर पेशीमध्ये जे काही वायूंची देवाणघेवाण होते ते मुख्यतः डिफ्युजन या प्रोसेसद्वारे होते.
उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड हा पेशीसाठी एक सेल्युलर वेस्ट आहे, म्हणजेच उत्सर्जक पदार्थ आहे जो पेशीमधून बाहेर सोडणं आवश्यक असतं. कार्बन डायऑक्साईडचं जेव्हा पेशीमध्ये जास्त प्रमाण असतं ॲज कम्पेअर टू पेशीचं बाहेरचं वातावरण, मग त्यावेळी या डिफ्युजन या प्रोसेसद्वारे कार्बन डायऑक्साईडचं जास्त प्रमाण ते कमी प्रमाण अशी कार्बन डायऑक्साईडची मुवमेंट होते, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा पेशीमधून बाहेर सोडला जातो. तसेच ही दुसरी प्रोसेस आहे ऑस्मोसिस, मराठीमध्ये परासरण. ही मुख्यतः वॉटर मॉलिक्युल्सच्या मुवमेंटशी संबंधित आहे. पाण्याचं जास्त प्रमाण ते पाण्याचं कमी प्रमाणाकडे होणारी मुवमेंट, पण ती पेशी पटलातून होणारी मुवमेंट, हा लक्षात ठेवण्यासारखा भाग आहे. आता ही मुवमेंट मुख्यतः वॉटर मॉलिक्युल्सशी संबंधित असते आणि सोल्युशनमध्ये वॉटर मॉलिक्युल्स ॲज अ सॉल्व्हंट म्हणजे द्रावक म्हणूनच रोल प्ले करत असतो. पण म्हणू शकतो की ऑस्मोसिस ही प्रोसेस मुख्यतः सॉल्व्हंट मॉलिक्युल्सच्या मुवमेंटशी संबंधित आहे. मग आता या दोन्हींमधला फरक डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. डिफ्युजन तिन्ही माध्यमातून होऊ शकतं, ऑस्मोसिस फक्त द्रव माध्यमातून होऊ शकतं, कारण ते वॉटर मॉलिक्युल्सशी संबंधित आहे. आणि ऑस्मोसिससाठी पारपटलाची गरज असते, म्हणजे त्यातूनच ती मुवमेंट होते, पण डिफ्युजनसाठी अशा पारपटलाची मुवमेंट नसते. आणि दोन्हींमधला कॉमन मुद्दा की मुवमेंट दोन्हींमध्येही हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाणाकडेच होते. देन या काही संज्ञा आहेत किंवा ऑस्मोसिसचेच हे काही प्रकार म्हणू शकतो आपण. तर हे समजण्यासाठी आपल्याला द्रावण म्हणजे काय हे समजलं पाहिजे. कुठल्याही द्रावणाचे दोन घटक असतात, एक असतं द्राव्य आणि एक असतं द्रावक. द्राव्य म्हणजे सोल्यूट जे द्रावणामध्ये विरघळतं, आणि सॉल्व्हंट म्हणजेच द्रावक की जो स्वतःमध्ये विरघळून घेतो. ओके, मग सोल्युशनमध्ये जेव्हा द्राव्याचं प्रमाण जास्त असतं याचा अर्थ काय, तर सोल्युशन हे जास्त कॉन्सन्ट्रेट म्हणजे सहत असतं, म्हणजे द्रव्याचं प्रमाण जास्त आहे. आणि ज्यावेळी सोल्युशनमध्ये द्रव्याचं प्रमाण कमी असतं त्यावेळेस म्हणू शकतो आपण तिथं पाण्याचं प्रमाण जास्त असतं, म्हणजेच ते सोल्युशन डायल्यूट आहे, कमी सहत आहे. ओके, तर आता ही जी इमेज आहे याच्यामध्ये हे जे काही ग्रॅन्युल्स, ही एक रेड ब्लड सेल घेतली आणि ती या वेगवेगळ्या प्रकारच्या द्रावणात ठेवली. ओके, मग या द्रावणामध्ये हे जे ग्रॅन्युल्स दिसत आहेत म्हणजे छोटे छोटे कण, ते द्राव्य आहे की जे पाण्यामध्ये विरघळलेलं आहे, आणि असं एक हे सोल्युशन आहे. पहिली कंडिशन, जेव्हा आपण पेशी हायपोटॉनिक सोल्युशन म्हणजेच अवपरासरणी द्रावणामध्ये ठेवतो. आता ही मधली कंडिशन, मधली इमेज, याच्यामध्ये हे जे द्राव्य आहे बारीक बारीक कण ते कमी प्रमाणात आहेत, म्हणजेच इथे पाण्याचं प्रमाण जास्त आहे, सॉल्व्हंट म्हणून वापरलेलं पाण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे पेशीच्या तुलनेमध्ये पाण्याचं प्रमाण बाहेर जास्त आहे पेशीच्या वातावरणामध्ये, की ज्या सोल्युशनमध्ये पेशी ठेवली आहे. मग अशा वेळी ऑस्मॉसिस प्रक्रियेद्वारे पाणी पेशीमध्ये एंटर करेल, पेशीचा आकार वाढेल म्हणजे साईज वाढेल, पेशी फुगेल. आणि हीच पेशी जर आपण हायपरटॉनिक सोल्युशनमध्ये ठेवली तर हायपरटॉनिक सोल्युशनमध्ये हे दिसतंय की हे जे कण आहेत बारीक बारीक म्हणजेच द्राव्य, याचं प्रमाण जास्त आहे, म्हणजेच पाण्याचं प्रमाण कमी आहे. जे पेशी जेव्हा हायपरटॉनिक सोल्युशनमध्ये ठेवतो तेव्हा त्या सोल्युशनमध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि पेशीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. मग अशा वेळी ऑस्मोसिस प्रक्रियेद्वारे पेशीच्या बाहेर पाणी एंटर करेल, वॉटर मॉलिक्युल्स बाहेर एंटर करतील, म्हणजेच पेशीचा आकार कमी होईल किंवा पेशी द्राव्य असेल, पेशीची साईज कमी होईल. मग आता हीच पेशी जर आपण आयसोटोनिक सोल्युशनमध्ये ठेवली, आता आयसो या शब्दाचा अर्थ असतो सेम, याच्यावरून हे लक्षात येऊ शकतं. जसं इथे पेशीमधील वॉटर मॉलिक्युल्सचं प्रमाण आणि पेशीच्या बाहेरचं पाण्याचं प्रमाण हे दोन्ही सेम आहे, म्हणजेच पाण्याची नेट मुवमेंट इथं काही नसते, झिरो मुवमेंट असते, म्हणजेच पाण्याची मुवमेंट होणार नाही, पेशीचा आकार सेम राहील. तसेच आता हे काही लक्षात ठेवण्यासाठी हायपरटॉनिक सोल्युशन, मराठीमध्ये अतिपरासरणी द्रावण. अति या शब्दाचा अर्थ असतो जास्त, म्हणजे असं सोल्युशन ज्याच्यामध्ये द्राव्याचं प्रमाण अति आहे. आता द्राव्याचं प्रमाण अति म्हणजे सॉल्व्हंट म्हणून वापरलेलं पाण्याचं प्रमाण कमी. क्लिअर. मग हायपोटॉनिक सोल्युशनमध्ये अवपरासरणी द्रावण. त्यातला हायपोचा अर्थ होतो अंडर, म्हणजे खाली, कशाच्या खाली, पण आपण समजण्यासाठी अर्थ घेऊया कमी. हायपोटॉनिक सोल्युशन म्हणजे ज्याच्यामध्ये द्राव्याचं प्रमाण कमी असतं. आता द्राव्याचं प्रमाण कमी आहे म्हणजेच सॉल्व्हंट म्हणून वापरल्या जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण जास्त आहे. ओके, क्लिअर. थँक्यू.